नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तलाठी भरती संभाव्य प्रश्नपत्रिका 2023 म्हणजे जी काही तलाठी भरती 2023 मध्ये निघली आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी ठरणार आहे। सोबतच तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल, तलाठी असेल, पोलीस असेल, वनरक्षक, ग्रामसेवक किंवा मग MTS असेल किंवा इतर कोणतीही परीक्षा असेल तर प्रत्येक परीक्षांसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहे। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील नक्की दाबा। चला तर मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आपला असा आहे की भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद समान नागरी कायद्याशी संबंधित आहे। त्या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत अनुच्छेद 40, अनुच्छेद 44, अनुच्छेद 50, अनुच्छेद 54। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1चं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच अनुच्छेद 44 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही। ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 2चे जो आपले ऑप्शन आहेत समतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार आणि 4 क्रमांकाचा आपला ऑप्शन आहे खाजगी मालमत्तेचा अधिकार। तर बघा प्रश्न क्रमांक 2चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी म्हणजे 4 क्रमांकाचा ऑप्शन खाजगी मालमत्तेचा अधिकार, म्हणजेच भारतीय राज्यघटनेनुसार खाजगी मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकार नाही आहे। ओके, आता बघा प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश नाही विचारलं आहे। मित्रांनो, भरपूर मुलं या ठिकाणी कन्फ्यूज होऊन जातात, प्रश्न अर्धाच वाचता आणि कोणता समावेश आहे याचं उत्तर देतात, पण या ठिकाणी विचारलं आहे समावेश नाही। तर बघा ऑप्शन आहेत आपले कोकणी, नेपाळी, इंग्रजी, संस्कृत। तर प्रश्न आपल्या तिसऱ्याचं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंग्रजी, म्हणजेच भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये इंग्रजी भाषेचा समावेश नाही। ओके, तर बघा आपलं या ठिकाणी IMP प्रश्न आहे आणि खूप परीक्षेमध्ये ऑलरेडी तलाठी भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा हा प्रश्न येऊन गेला आपल्या या ठिकाणी दिसत आहे। तर बघा प्रश्न क्रमांक 4, भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो। 1, मतदान करणे, कर भरणे, सार्वजनिक मालमत्तांचे रक्षण, वाहतुकीचे नियम पाळणे। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच सार्वजनिक मालमत्तांचे रक्षण करणे हे आपलं काय आहे मूलभूत कर्तव्य आहे। प्रश्न क्रमांक 5, अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवन या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे। तर प्रश्न क्रमांक 5चे आपण ऑप्शन बघूया संगीत, चित्रकला, नृत्य, गायन। तर बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजे चित्रकला, दसवंत आणि बसवन या व्यक्ती चित्रकला क्षेत्राशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिला नाही। बघा आपले प्रश्न क्रमांक 6चे आपले ऑप्शन आहेत रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका आणि ऑप्शन डी म्हणजेच यापैकी नाही। तर बघा इथं काय विचारलं आहे लिहिलेला नाही, म्हणजे इथं उत्तर काय यापैकी नाही। ओके, म्हणजे याचा अर्थ असा होतो की हा ऑप्शन ए, बी आणि सी हे ग्रंथ संस्कृत ग्रंथ हर्षवर्धन या राज्यकर्त्याने लिहिलेले आहेत। प्रश्न क्रमांक 7, सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत। तर बघा मित्रांनो, असे भरपूर प्रश्न आहेत की प्रश्न खूप मुलांना समजण्यात चुकी होती, त्याच्यामुळे काळजीपूर्वक वाचा। प्रश्न क्रमांक 7चं आपलं ऑप्शन आहेत ब्राह्मी, खरोष्टी, ग्रीक आणि देवनागरी। तर बघा प्रश्न क्रमांक 7चं जे योग्य उत्तर आहे या ठिकाणी देवनागरी म्हणजे ऑप्शन डी, सम्राट अशोकाचे शिलालेख देवनागरी लिपीत नाहीत। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडकाचे उदाहरण आहे। तर आपले ऑप्शन आहेत संगमरवर, वालुकामय, बेसॉल्ट आणि ग्रॅनाइट। तर प्रश्न क्रमांक 8चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संगमरवर। प्रश्न क्रमांक 9, महारत्न, नवरत्न, मिनिरत्न हे कशाचे प्रकार आहेत। ऑप्शन आहेत आपले केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, भारतातील हिऱ्यांच्या खाणी, भारतातील महत्त्वाची बंदरे, भारतातील रेल्वे स्थानके। तर बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 9चं आपलं जे योग्य उत्तर आहे या ठिकाणी ऑप्शन ए केंद्र शासनाचे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
आणि मित्रांनो, प्रश्नपत्रिका नुसती बघायची नाही आहे, ही पहिल्यांदा तुम्ही जर तुमचा अभ्यास तुम्ही करत असाल तर पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिस करायची की तुम्हाला यातले किती प्रश्नांचे उत्तर लक्षात राहिलेले आहेत ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. कारण की ही जी प्रश्नपत्रिका आम्ही बनवलेली आहे ही मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावरती बनवलेली आहे. त्याच्यामुळे यातील बरेचसे प्रश्न येणाऱ्या भरत्यांमध्ये पुन्हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसू शकतात. त्याच्यामुळं तुम्ही याची सारखी प्रॅक्टिस करायची. ओके, तर बघा प्रश्न क्रमांक 10 आपण बघूया. माजुली हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर आपले ऑप्शन आहेत गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, सिंधू. तर प्रश्न क्रमांक 10चं आपलं योग्य जे उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 11 आपण बघूया. डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजला जातो? तर बघा आपले ऑप्शन आहेत डेसिबल्स, हर्ट्स, मायक्रॉन, बीट्स पर सेकंद. तर बघा प्रश्न क्रमांक 11चं आपलं योग्य जे उत्तर आहे बीट्स पर सेकंद याचं योग्य उत्तर आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 12. HTTPचे पूर्ण रूप काय? आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल HTTP म्हणजे काय. तर या ठिकाणी बघा HTT आणि P जेव्हा पण आपण कोणती वेबसाईट ओपन करतो तर तुम्ही बघू शकता क्रोम ब्राउझर असेल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी वेबसाईट टाकतात त्या ठिकाणी स्टार्टिंगला HTTP असं येतं, बरोबर ना. तर याचा लॉंग फॉर्म काय हे विचारलेलं आहे. आता भरपूर लोकांना HTTP कुठं वापरतं हे माहीत असेल, पण याचा लॉंग फॉर्म बऱ्याच लोकांना माहिती नाही. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी एक जनरल नॉलेजचा प्रश्न म्हणून पण तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये उपयुक्त ठरलंच आणि परीक्षेमध्ये सुद्धा असा प्रश्न खूप वेळा येऊन गेला आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 12चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ओके. प्रश्न क्रमांक 13 जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो? आपले ऑप्शन आहेत आम्लयुक्त, चोपण, खरवट यापैकी नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13चं जे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चोपण. आता बघूया प्रश्न क्रमांक 14. झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते? तर बघा निलगिरी, सागवान, देवदार आणि साल. तर बघा प्रश्न क्रमांक 14चं जे आपलं योग्य उत्तर आहे निलगिरी, म्हणजेच झाडाची निलगिरी प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते. प्रश्न क्रमांक 15. भारतातील वन संशोधन संस्था कोठे आहे? तर बघा प्रश्न क्रमांक 15चं आपले पहिल्यांदा आपण ऑप्शन बघूया नागपूर, पुणे, डेहराडून आणि नवी दिल्ली. त्या ठिकाणी वन संशोधन संस्था कुठे आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्न क्रमांक 15चं योग्य जे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच ऑप्शन आपला सी डेहराडून. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर बघा प्रश्न क्रमांक 16चे आपले ऑप्शन आहेत नाबार्ड, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय स्टेट बँक, वरीलपैकी सर्व किंवा वरील सर्व. तर प्रश्न क्रमांक 16चं आपलं जे योग्य उत्तर आहे आपण बघू ऑप्शन क्रमांक 1 नाबार्ड. ओके. प्रश्न क्रमांक 17. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत रघुराम राजन, शक्तिकांत दास, के सुब्बाराव यापैकी नाही. तर मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 17चं आपल्याला या प्रश्नाचे उत्तर आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके. तर भरपूर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये 1-2 प्रश्न असे सोडतो की ज्यांचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे, जेणेकरून काय होईल की तुमची उत्तर देण्याची जी क्षमता या ठिकाणी वाढणार आहे आणि तुमचा पण किती अभ्यास झाला आहे याचा देखील आम्हाला एक अंदाज येईल. तर बघा मित्रांनो आपण बघूया आता प्रश्न क्रमांक 18. कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन आणि ऑप्शन डी आपला ए व बी दोन्ही. तर बघा प्रश्न क्रमांक 18चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हायड्रोजन. हायड्रोजन हा वायू हवेपेक्षा पण हलका आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता तेल शुद्धीकरण प्रकल्प आसाम या राज्यात नाही? तर बघा आपले ऑप्शन आहेत बोंगाईगाव, जरीमनाम, नुमालीगड यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 19चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जरीमनाम. प्रश्न क्रमांक 20. समाज स्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले? महर्षी धोंडो केशव कर्वे, रघुनाथ धो कर्वे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डी यापैकी नाही. तर बघा आपलं आपण या ठिकाणी बघू प्रश्न क्रमांक 20चं योग्य जे उत्तर आहे ते या ठिकाणी ऑप्शन बी रघुनाथ धो कर्वे याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 21, अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणती संज्ञा दिली आहे किंवा कोणती संज्ञा आहे? तर बघा ऑप्शन आहेत आपले सायटोजेनिक्स, क्रायोजेनिक्स, सायबरजेनिक्स यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 21चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, ऑप्शन बी क्रायोजेनिक्स. प्रश्न क्रमांक 22, पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय? तर बघा पहिली भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव काय आहे? तर आपले ऑप्शन आहेत कल्पना चावला, लुईसा बाऊन, हर्षा पालक आणि यापैकी नाही. तर बघा प्रश्न क्रमांक 22चं आपलं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. पण मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना असा प्रश्न होता तर यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर असं मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी हा प्रश्न टाकला होता. भरपूर मुलांना याचं उत्तर माहीतच नाही आहे, त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये याचं उत्तर सांगतो आहे. या ठिकाणी बघा कनुप्रिया अग्रवाल, कनुप्रिया अग्रवाल म्हणजेच या ठिकाणी बघा हे नाव आहे पहिल्या भारतीय टेस्ट ट्यूब बेबीचे नाव कनुप्रिया अग्रवाल आहे. ऑप्शन आपला डी बरोबर आहे, पण नाव काय आहे तर कनुप्रिया अग्रवाल आपल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचे नाव आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकवणाऱ्या देशात गणले जात नाही? तर आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि रशिया. तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी बघितलं तर बघा पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश आणि ऑप्शन डी रशिया. तर याचं प्रश्न क्रमांक 23चं आपलं योग्य जे उत्तर आहे रशिया. आता बघूया प्रश्न क्रमांक 24, अतिश्रवामुळे स्नायुदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? लॅक्टिक ॲसिड, इथेनॉल, फॉरामिड ॲसिड, ऑक्सबिर्क ॲसिड. तर प्रश्न क्रमांक 24चं आपलं जे योग्य उत्तर आहे लॅक्टिक ॲसिड आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? तर बघा आपले ऑप्शन आहेत महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास, न्यायमूर्ती रानडे. तर बघा प्रश्न क्रमांक 25चं आपलं जे योग्य उत्तर आहे चित्तरंजन दास. तर बघा मित्रांनो संपूर्ण अशी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी बघितली आहे तलाठी भरतीसाठी. सोबतच हे जे काही प्रश्न आहेत आपण हे मागील झालेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारित बनवली होती, त्याच्यामुळे येणाऱ्या काळात येथील बरेचसे प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये बघायला भेटू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण आम्ही असेच व्हिडिओ दररोज आणत असतो आणि प्रश्नपत्रिकेवरती आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ कसे आणता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. त्याच्यामुळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.